स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास. या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे आहे कष्ट प्लस सातत्य बरोबर यश. आपल्याला जर कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर कष्ट खूप महत्त्वाचे आहे आणि आपण जे काही कष्ट करणार त्यामध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. सातत्य असेल तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घटक 8 त्यामधील अपूर्णांक स्वाध्याय 8.2 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. 1.2/7 गुणिला 1.3/7 हा गुणाकार पुढीलपैकी कोणत्या पदावली इतका आहे. म्हणजे हे सोडवायचं नाही आपल्याला, याची पदावली म्हणजे याची मांडणी करायची आपल्याला. तर याची मांडणी कशी होणार तर आपण आधी लिहून घेऊया. काय 1.2/7 गुणिला 1.3/7. मग याची मांडणी करताना काय करावं लागते, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतर करावं लागते. त्यासाठी काय करावं लागते तर 7 1 7 म्हणजे या 7चा आणि 1चा गुणाकार आणि त्यामध्ये हे 2 मिळवायचे. 7 1 7 आणि 2 9. पण इथं त्यांनी आपल्याला मांडणी विचारली. मग 7 + 2/7 इंटू गुणिला 7 1 7 आणि या 7 मध्ये 3 मिळवायचे म्हणजे 7 + 3/7 या प्रकारचं आपलं उदाहरण आहे. तर मग याची मांडणी कशी करू शकतो आपण. याची मांडणी काय गुणाकारामध्ये अंशांशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी. मग आपण गुणाकार नाही करू, याची फक्त मांडणी करून देऊ. 7 + 2 कंसामध्ये गुणिला 7 + 3 छेदात 7 गुणिला 7 म्हणजे ही मांडणी झाली. याला आपल्याला पुढे सोडवता सुद्धा येते, परंतु आपण जर पर्यायामध्ये पाहिले तर पर्यायामध्ये ही मांडणी दिलेली आहे, पदावलीची मांडणी. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे 3/5 अधिक 1/5 वजा 2/5 एक ब्रॅकेट पूर्ण गुणिला दुसरा कंस 36/45 वजा 2/5 चे सरळ रूप आहे. आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. मग हे ब्रॅकेट सोडवायचे. हा ब्रॅकेट इकडे सोडून घेऊ आणि हा ब्रॅकेट इकडे सोडून घ्यायचा आहे. हा कंस सोडवताना आपण पाहिलं छेद समान आहे. छेद समान आहे म्हणजे अंशांशाची बेरीज आणि वजाबाकी करू. 3 + 1 4 आणि 4 मधून 2 गेले 2 राहिले आणि छेद जसाच्या तसा म्हणजे पहिल्या कंसात उत्तर आलं 2/5 गुणिला हा दुसरा कंस. दुसऱ्या कंसामध्ये छेद समान नाही त्यामुळे एक तर छेद समान करून घ्यावे लागेल किंवा तिरपा गुणाकार करून वजाबाकी करावी लागेल. तर आपण छेद समान करून घेऊया. पहिला अपूर्णांक आहे 36/45 वजा 2/5. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की इथे 45 आहे आणि 5च्या टेबलला म्हणजे 5ला जर 9ने मल्टिप्लाय केले तर 45 होतात. मग यात जर छेदाला 9ने गुणले तर अंशाला सुद्धा 9ने गुणावे लागते, म्हणजे अपूर्णांकात बदल होत नाही. मग काय केली पुढची स्टेप, 2/5 गुणिला 36/45 वजा यांचा गुणाकार केला 18/45 ही पुढची स्टेप आहे. तर मग आता पुढची स्टेप काय होईल पहा. हे ब्रॅकेट पूर्ण करून घेऊ. तर काय येते पहा, पहिला ब्रॅकेट असाच ठेवायचा 2/5 कंस पूर्ण गुणिला 36 मधून 18 गेले तर राहिले 18. 45 छेद जसाच्या तसा. आता याचा गुणाकार करायचा. गुणाकार करताना लहान रूप देता येत असेल तर देऊन द्यायचे. लहान रूप देता येते. 9 दुनी 18 आणि 9 5 45. मग काय राहिलं पहा 2/5 गुणिला 2/5. आता कटकुट होत नाही, लहान रूप देता येत नाही. मग अंशांशाचा गुणाकार अंशस्थानी 2 दुनी 4 छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी 5 5 5 25. आपलं उत्तर आलं 4/25. तर 4/25 आपण पर्यायामध्ये पाहूया. तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 शाब्दिक उदाहरण आहे. दिसायला मोठं आहे परंतु सोपं राहते. घाबरून जायचं काम नाही. एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर
तयार होणारा नवीन अपूर्णांक. आपण एक अपूर्णांक घेऊ आणि त्या अपूर्णांकामध्ये एकच संख्या मिळवा म्हणते, नैसर्गिक कुठलीही संख्या. आणि पहिला अपूर्णांक आणि नवीन तयार होणारा अपूर्णांक यामध्ये काही बदल होते का, तेवढाच होते, लहान होते का मोठा होते, हे पाहायचं आहे आपल्याला. तर आपण एक अपूर्णांक घेऊ. अपूर्णांक साधा घेऊ आपण 3/4. हा अपूर्णांक घेतला, परंतु अपूर्णांकाचे दोन प्रकार आहेत, एक अंशाधिक अपूर्णांक आणि एक छेदाधिक अपूर्णांक. तर हा आपण घेतला सध्या छेद मोठा आहे, छेदाधिक अपूर्णांक. या छेदाधिक अपूर्णांकामध्ये ते म्हणते काय करा, तर काय करा, अंशामध्ये आणि छेदामध्ये एकच नैसर्गिक संख्या मिळवा. मग आपण इथे अंशामध्ये 1 मिळू तर झाले 4, छेदामध्ये 1 मिळू तर झाले 5. तर आता काय झालं पाहू आपण. तर काय होते, पहिला अपूर्णांक आणि नवीन तयार झालेला अपूर्णांक यामध्ये काही बदल झाला का, सेम टू सेम झाला हे पाहू. तर पहा काय, 5 त्रिक 15 म्हणजे पहिला अपूर्णांकाची किंमत 15 पकडा, 4 चोक 16, नवीन अपूर्णांकाची किंमत 16 पकडा. म्हणजे याचा अर्थ हे जर तुम्ही सोडून जरी पाहिलं तर हा नवीन तयार झालेला अपूर्णांक मोठा आहे. कोणत्या अपूर्णांकामध्ये होते, जर छेदाधिक अपूर्णांक असेल तर नवीन तयार झालेला अपूर्णांक मोठा होतो. त्यामध्ये तुम्ही 1 प्लस करा किंवा 2 प्लस करा किंवा 10 प्लस करा, म्हणजे कोणतीही नैसर्गिक संख्या प्लस करा, मिळवा, तरी नवीन तयार झालेला अपूर्णांक मोठा होतो. पण कधी, जेव्हा छेदाधिक अपूर्णांक असतो तेव्हा. आपण खरं उत्तर काढायला आता हाच अपूर्णांक आपण अंशाधिक अपूर्णांक घेऊ. याच अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त केला मी, अंशाधिक अपूर्णांक घेऊन पाहिला, तेव्हा काय फरक पडतो ते पाहू. अंशाधिक अपूर्णांक घेतल्यावर या अंशामध्ये 1 मिळवला तर 5 झाले, या छेदामध्ये सुद्धा 1 मिळवला तर 4 झाले. आता पहिला अपूर्णांक हा, दुसरा अपूर्णांक हा, तर 4 चोक 16, 3 5 15. हे काय केलं आपण, तिरपा गुणाकार करून हे शोधलं की कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे. तर पहा, नवीन अपूर्णांक काय झाला, हा नवीन अपूर्णांक लहान आहे आणि जुना आधीचा जो अपूर्णांक होता, मूळ अपूर्णांक, तो मोठा आहे. म्हणजे दोन्ही येतनी उलट ठरत आहे. पहिल्या वेळेस काय झालं, जेव्हा छेदाधिक अपूर्णांक होता तेव्हा नवीन अपूर्णांक मोठा झाला, पण जेव्हा आपण अंशाधिक अपूर्णांक घेतला तेव्हा जुनाच अपूर्णांक मोठा राहिला, तयार झालेला अपूर्णांक लहान राहिला. त्यामुळे यावरून काय ठरू शकते, यावरून ठरते, काय ठरते पहा, पहिल्यासारखाच राहतो का, तर नाही राहत. मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, हो असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो, हो. जर छेदाधिक अपूर्णांक असेल तर मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो आणि अंशाधिक अपूर्णांक असेल तर मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो. मग पर्याय क्रमांक 4 पहा, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकेल. तर पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, कारण कधी कधी लहानही असू शकतो आणि केव्हा केव्हा मोठा पण असू शकतो. ते कधी ठरते, जर छेदाधिक अपूर्णांक असेल तर मोठा तयार होतो आणि अंशाधिक अपूर्णांक असेल तर लहान तयार होतो. त्यामध्ये तुम्ही कोणतीही संख्या मिळवा. पुढला प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 पाठ आहे, 4.1/2 अधिक 2.1/2 कंस पूर्ण गुणेला दुसरा कंस 4.1/2 वजा 2.1/2 ची किंमत किती होईल, याची आपल्याला किंमत काढायची आहे. मग आपण हे सोडवायच्या आधी काय करू, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतर करू. अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं पहा, बेचोक 8, 8 आणि 1 9, मग 9/2 अधिक 2 4, 4 आणि 1 5, 5/2 कंस पूर्ण गुणेला बेचोक 8 आणि 1 9, 9/2 वजा 2 4 आणि 1 5, 5/2. मग पहा काय करायचं, इथे बेरीज आहे पूर्णांकाची आणि छेद सुद्धा समान आहेत. बेरीज आहे आणि छेद समान आहे, तेव्हा काय करायचं, मग तेव्हा काय करायचं, अंशांशाची बेरीज करायची, छेद जसेच्या तसे. 9 आणि 5 14, 14/2 गुणेला 9 वजा 5, 4/2. मग पुढची स्टेप पहा, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 7 14 आणि 7 2 14 आणि 1 गुणिला 1 1, म्हणजे आपलं उत्तर आलं 14. म्हणजे आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, लिहून घेऊ आपण. 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 गुणेला 1/3 अधिक
1/3 चे सोपे रूप सोडवायचं आहे आपल्याला. आणि सोपं आहे, त्याने दिलं सुद्धा छान. प्लस आहे आणि छेद समान आहे, त्यामुळे अंशांशाची बेरीज करू. 4 आणि 4 8/3 गुणेला हे पण प्लस आहे आणि छेद समान आहे. 1 आणि 1 2 छेद जसाच्या तसा. मग आता पहा इथे कटकुट होत नाही. मग 8 दोन्ही 16. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार अंशस्थानी आणि 3 त्रिक 9 छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी. फक्त बेरीज करताना छेद जसाच्या तसा लिहायचा असतो, गुणाकार करताना दोघांचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे आपलं उत्तर आलं 16/9. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 पहा काय. एक मोठा चौकोनी कंस आहे, त्यामध्ये साधा कंस आहे. 1/2 गुणेला 3/2 साधा कंस पूर्ण अधिक 1 आणि चौकोनी कंस सुद्धा पूर्ण. या पदावलीची किंमत काय. ही पदावली सोडवायची आपल्याला. मग आपण पाहिलं अपूर्णांकामध्ये जर गुणाकार करायचा असेल तर गुणाकार करताना पहिले हा साधा कंस तर सोडू. गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी. 3 1 3 बेदोनी 4 प्लस 1 1 कंस पूर्ण. तर पुढची स्टेप पहा. जर आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची असली, इथे अपूर्णांक संख्या आहे आणि इथे पूर्णांक संख्या आहे, त्यावेळेस काय करायचं. या छेदानं याला मल्टिप्लाय करायचं, गुणायचं. 4 1 4 आणि या 3 मध्ये मिळवायचं. जे 4 आणि 3 7 होतात आणि छेद जसाच्या तसा 4. म्हणजे आपलं उत्तर आलं 7/4. मग पर्यायात जर पाहिलं 7/4 नाही आहे, परंतु इथे दोन ऑप्शन कसे आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आहे. तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. मग 4चा टेबल 7 पर्यंत म्हणा. 4 1 4 कारण 4 2 8 होते. मग 4 1 4 1 ही पूर्णांक संख्या. किती बाकी उरते. 4 1 4 केले, 7 मधून 4 गेले तर 3 बाकी उरते. बाकी उरणारे वरले अंशस्थानी आणि छेद जसाच्या तसा. म्हणजे 1.3/4. पर्याय क्रमांक डी. स्वाध्याय 8.2 मधील शेवटचं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 7. दोन संख्यांची बेरीज 15/6 आहे. मग दोन संख्या आपल्याला माहित आहे का, तर नाही माहित. मग काय करू. ही एक संख्या आहे समजा, अधिक ही दुसरी संख्या आहे. या दोन संख्यांची बेरीज आहे 15/6. जर एक संख्या 7/6 असेल तर दुसरी संख्या कोणती. एक संख्या दिली ती घेऊन घेऊ आपण 7/6. दुसरी संख्या माहित नाही, तिला एक्स पकडू. आपल्याला दुसरी संख्या काढायची ही एक्स. मग हा एक्स करायचा तर ही संख्या इकडे काय आपण पाठवून देऊ. ही संख्या प्लस मध्ये आहे, इकडे मायनस मध्ये जाईल. मग काय होईल 15/6 वजा 7/6. मग यांची छान वजाबाकी करून घेऊया आपण. 15 मधून 7 गेले तर 15 मधून 7 गेले 8 राहिले. छेद जसाच्या तसा. बेचोक 8 आणि बेत्रिक 6. 4/3. 4/3 आहे का, तर आहे. पर्याय क्रमांक ए. तर अशा प्रकारे आज आपण घटक 8 अपूर्णांक यामधील स्वाध्याय 8.2चा छान सराव केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ छान पहा, समजून घ्या आणि अपूर्णांक या घटकाचा छान सराव करा. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. नवोदयचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.